नमस्कार प्रेक्षकांनो, एस मराठी न्यूज वृत्तवाहिनी घेऊन येत आहे गणेशोत्सव निमित्त खास स्पर्धा एक आरती आपल्या सोबत आपल्या घरी। या स्पर्धेत आपणही सहभाग घेऊ शकता। सहभागी होण्यासाठी संपर्क साधा 9067778005। नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। बोलूया आजच्या बातमीकडे। देवळा तालुक्यातील दहिवड येथे दिनांक 3 सप्टेंबर रोजी बुधवारी 18 गड जाती समाज गणेश मित्र मंडळाने गणेशोत्सवानिमित्त समाज प्रबोधनकार आनंदी जीवनाचे साधक श्री वसंत हंकारे सर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते। यावेळी आपल्या आईच्या खांद्याला खांदा लावून काबाड गोष्ट करणारा बाप कसा असतो व तुमच्या इच्छापेक्षा पूर्ण करणारा बाप कसा असतो या आई वडिलांच्या महतीचे विद्यार्थ्यांसह पालकांना आपल्या अभिनव शैलीतून प्रबोधनाद्वारे कथन करून दिले। वसंत हंकारे पुढे म्हणाले की मुलींनो, प्रेमाच्या खोट्या जाळ्यात अडकून स्वतःचे आयुष्य बर्बाद करू नका। त्यांनी लहानाचे मोठे केलेले असते, त्यांच्या अण्णात प्रेम करून माती करू नका। आईचं वडील समाजात ताट मानेने फिरले पाहिजे। आई वडिलांनी सांगितल्याप्रमाणे तुमचे कर्तव्य, तुमचे वागणे जगणे असले पाहिजे। रात्र रात्र आपला बाप आपल्यासाठी राबत असतो हे विसरू नका। आई वडिलांसारखे प्रेम आपल्यावर कोणीच करू शकत नाही हे कायम लक्षात ठेवा, असे मनोगत अनोख्या शैलीत त्यांनी कार्यक्रमाद्वारे व्यक्त केले। यावेळी या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा, पालकांचा तसेच सर्वांना भावनेचा बांधा फुटला। अनेकांच्या डोळ्यात अश्रू तळले आणि कितीतरी वेळा चुकीचे वाटतो हे समजून आले। वसंत हंकारे सरांनी आज प्रत्येकाच्या डोळ्यात अंजन घातले अशी प्रत्येकाची भावना निर्माण झाली आहे। या कार्यक्रमाप्रसंगी माननीय सार्थक नेहते सर, पोलीस निरीक्षक देवळा व पोलीस उपनिरीक्षक देवरे साहेब, शिंदे साहेब, देवळा शाळे मुख्याध्यापक, शिक्षक, ग्रामपंचायत समितीसह असंख्य विद्यार्थ्यांसह महिला, पुरुष, पालक व तमाम ग्रामस्थ दहिवड उपस्थित होते। या कार्यक्रमाप्रसंगी 18 गड जाती व समाज मित्र मंडळाने अथक प्रयत्न करून कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न केला। यावेळी ग्रामस्थांनी त्यांचे आभार व्यक्त केले। कारण बाबाची किंमत त्या बोराला विचार, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय बघ। ए पोरीनो, कधीतरी एखाद्या अनाथ आश्रमामध्ये जायचं लेकरानं, कधीतरी एखाद्या अनाथ आश्रमामध्ये जायचं बघ पोरी। आणि 6-7 वर्षाचं पोरगे हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेलं असतं बघ। 6-7 वर्षाचा पोरगा हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेला असतं बघ। त्या पोराच्या कानामध्ये हळूच विचारायचं, तुझ्या बापाचं नाव काय रे? हातातली थाळी फेकून देत, तोंडातला भात काढून टाकत आणि ते पोरग म्हणत, मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही। माझ्या आईनं कधी मला घास भरवला नाही, माझ्या बापानं कधी मला अंग खात्यावरती खेळवलं नाही। मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही। 2 दिवसाचा होतो, यांना सापडलो, इथंच मोठा झालो, रोज वाट बघतोय कोणीतरी येईल का, मला कडकडन मिठी मारेल का, माझ्या गालावरून हात बेरवाद, एखादा घास भरवाद, मला कोण म्हणेल का मीच तुझी आई आहे रे, मीच तुझा बाप आहे। कसा दिसत असेल माझा बाप, कशी असेल माझी आई? हे पोरानो, बाबाची किंमत त्या पोराला विचारा, बाबाची किंमत त्या पोराला विचारा, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय बघ। ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय बघ। तुमचा बाप ज्या तुम्हाला सणासुदी दिवशी कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो, तुमचा बाप ज्या वेळेला सणासुदी दिवशी तुम्हाला कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो, त्यावेळेला सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं पुरानो, कारण तुमच्या पाठीमागे साला तुमचा बाप उभा आहे। हा बाई बोली, अरे हा बाप आज तुझ्या समोर उभा आहे बोली। आजपर्यंत तुम्हाला असं वाटलं माझी आईच माझ्यासाठी रडली, माझ्या आईलाच माझ्या वेदना कळाल्या। अगदी खरं आहे बघ, 100% नाही, 1,00,000% खरं आहे। जे देवानं जमलं नाही तिनं करून दाखवलं बघ। 9 महिने 9 दिवस तिनं इथं उदरामध्ये ठेवलं म्हणून आमचा जन्म झाला, आमचं उगम स्थान ती आहे बोरीनं। आईची आपल्या लेकराची वेदना सगळ्यात अगोदर आईला कळते, लेकरांच्या अगोदर तिच्या डोळ्यामध्ये पाणी येतात, पण आपल्या लेकरांच्यासाठी आई इतकंच आईच्या खांद्याला खांदा लावून आईपेक्षा एक पाऊल पुढे टाकत रात्रीच्या अंधारात शेताच्या बांधावर आणि जिथं आपला बाप काम करत असतो तिथं आपल्या लेकरांच्यासाठी जर हंबाडा ओढून कोण रडत असाल तर त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे पोरी। हा बाप आणि ही आई आज तुझ्या समोर उभी आहे बघ। पोरी, पोरी, 1 वर्षाचा व्हायचा, जगातली सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आज तू आहेस पोरी, कारण तुझ्या बाप आहे, तुझ्या समोर तुझा आई बाप उभा आहे। या वर्षातल्या कित्येक लेकरांना वाटतं आपल्या आई बापाला मिठी मारावी, पण एकदा का ब्रह्मांडामध्ये विलीन झालेला आई बाप परत कधीच येत नसतो बघ खाली आणि आपल्याला मिठीत घेत नसतो। पण तू मात्र पोरी जगातली सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहेस पोरा। 1
1 वर्षाचं व्हायचं बघ, 1 वर्षाचं आणि 1 वर्षाची होती तेव्हा जशी आपल्या आई बापाला कडकडून मिठी मारत होतीस तशीच मिठी आता आपल्या बापाला आणि आपल्या आईला मारायची बोरानं. एवढ्या घट्ट मारायची आई बाबाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे आणि ते पाणी पुसत आपल्या बापाला सांगायचं, पप्पा आजपर्यंत मी सांगू शकली नाही पप्पा तुम्हाला, पण आज सांगते पप्पा, माझा तुमच्यावर लय जीव आहे पप्पा, माझा तुमच्यावर लय जीव आहे. जोपर्यंत मी मिठी सांगत नाही तोपर्यंत मिठी सोडायची नाही. जा पोरी तुझ्या बापाला तुझ्या आईला अगोदर कडकडून मिठी मार. जा तुझ्या समोर तुझा बाप उभा आहे बापोरी, जा पळत पळत जा आणि तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार, तुझ्या आईला अगोदर कडकडून मिठी मार. जा पोरा मार कडकडून मिठी मार, कडकडून मिठी मार पोरा, मार कडकडून मिठी मार, कडकडून मिठी पोरी. सांग पोरी त्या आईच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का? सांग या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का? मला सांग, सांग मला या आई बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का? सांगा मला पोरी न या आई बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का? हा बाप खोटा आहे का पोरी? ही आई. एस मराठी न्यूजचे प्रतिनिधी दादाजी हिरे, देवळा. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.